बारामतीत देवेंद्र फडणवीसांचे फ्लेक्स, होय मी पुन्हा आलोय, त्यांच्या नाकावर टिच्चून आलोय अशा आशयाचा बॅनर्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। देवेंद्र फडणवीसांमुळे नाशिककरांच्या अपेक्षा उंचावल्या। मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काही प्रकल्पांना चालना मिळाली नाही, परंतु फडणवीस पुन्हा सत्तेत आल्यानं उर्वरित प्रकल्पांना गती मिळेल, नागरिकांना विश्वास। नागपूरच्या बरकत चौकात भाजप कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच कार्यकर्त्यांचा जल्लोष। देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील घराला विद्युत रोषणाई, रांगोळी काढत केली सजावट। अमरावती तुषार भारतीय जनसंपर्क कार्यालयात जल्लोष। फडणवीसांनी शपथ घेताच कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अमरावती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष केला। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाद्यांच्या गजरात केला जल्लोष। फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई भरवून साजरा केला आनंद। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच यवतमाळ जिल्ह्यात फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव। भाजपच्या वतीने लोहारा परिसरात पेढे वाटप। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच गोंदियामध्ये जल्लोष। ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत लोकांना पेढे वाटत केला जल्लोष। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष। नृत्य करत केलं मिठाई वाटप। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच सोलापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष साजरा। एकमेकांना लाडू भरवत केली फटाक्यांची आतषबाजी। देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीनंतर पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष। कर्जतमध्ये ढोल ताशा, पारंपरिक नृत्य आणि फटाक्यांची आतषबाजी करत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर नाशिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात केलं नृत्य। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर धुळे शहरात परशुराम युवा मंचाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी। यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत केला जल्लोष। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांतर्फे जळगावातही आनंदोत्सव साजरा। फटाके फोडत पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला। सोलापुरात सरकारविरोधात आंदोलन। मुंबईत नव्या सरकारचा शपथविधी सोहळा सुरू असताना सोलापुरातील ईव्हीएम विरोधी कृती संघटनेची सरकारविरोधात निदर्शनं। जळगावचे अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन गुलाम यांच्याकडून स्वतःच्याच घरावर गोळीबार, तिघांना अटक। निवडणुकीत जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी गोळीबार केल्याचं पोलीस तपासात उघड। नाशिक शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे अनेक ठिकाणी बत्ती गुल, तर काही ठिकाणी पावसामुळे नुकसान। पालघर जिल्ह्यातील पूर्व उत्तर भागात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचं नुकसान। जुन्नरच्या हापूस आंब्याला शिवनेरी हापूस मँगो असं नामांकन। गेल्या 10 वर्षांपासून जुन्नरच्या हापूसला नामांकन मिळावं यासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राकडून लढा सुरू होता। धुळे जिल्ह्याचे ग्रामोद्योग अधिकारी विजय साटी कामाच्या वेळात मद्यप्राशन करत असल्याची बाब उघड। साटी यांच्या कार्यालयात जात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब। ग्रामोद्योग अधिकारी पोलिसांच्या ताब्यात। कल्याण जवळील आंबिवलीच्या इराणी वस्तीत पोलीस पथकावर दगडफेक प्रकरण। खडकपाडा पोलीस ठाण्यात 25 जणांविरोधात गुन्हा दाखल, 4घांना अटक। पालघर सातपाडी मार्गावर शिरगाव परिसरात दुचाकीचा भीषण अपघात। अपघातात 2 सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, तर 2 जण गंभीर जखमी। पुण्याच्या खराडी भागात स्कूल बसला अचानक आग लागली। बस चालक आणि केअरटेकरनं बसमधील मुलांना लगेचच खाली उतरवल्यानं मोठा अनर्थ टळला।
पुण्याच्या पवना धरणात दोघांचा बुडून मृत्यू, कुणाला न सांगता पोटी पाण्यात उतरवण्याची चूक जीवावर बेतली, घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांविरोधात सोलापूर पोलिसांकडून कारवाईचा बडगा, दंड न भरणाऱ्या 300 जणांविरोधात वॉरंट जारी, दंड न भरल्यास न्यायालयीन कोठडी होण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.